नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ। काल सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण हरिविजय ग्रंथ घेत आहोत। ह्या ग्रंथाची ओवी संख्या 8139 आहे, अध्याय 36 आहे आणि श्रीधर कवींची भाषा शैली आपण अनुभवलेली आहे रामविजयला। जसं तेव्हा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी वाल्मिकी नाटकाधार असं त्यांनी सांगितलं आणि स्पष्टपणे सांगितलं की मी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊनच हा ग्रंथ केलेला आहे आणि म्हणून तो जास्तीत जास्त सत्याच्या बाजूने म्हणजे त्या कथा सगळ्या ज्या आहेत त्या वाल्मिकींनी सांगितलेल्या आहेत आणि त्यात 2 इतर ग्रंथांची मदत घेतली, त्याचाही त्यांनी तिथे उल्लेख केलेला होता। 2 कथा ज्या होत्या, एक सुलोचनाची म्हणजे इंद्रजिताच्या पत्नीची आणि अजून एक वालीच्या पत्नीची तारेची कथा, तर त्या दुसऱ्या कुठल्या रामायणातून घेतल्या तसं त्यांनी तिथे कबूल केलं होतं। इथं सुद्धा ते सांगतात की ह्या ग्रंथाला आधार भागवताचा आहे। मी भागवतातील कथा घेतल्या आहेत, पण अजून 1-2 कथा त्यात घातलेल्या आहेत की ज्या नारद पुराणातल्या आहेत असं त्यांनी सुरुवातीला स्पष्ट सांगून, म्हणजे कुठल्या ग्रंथांचा आधार आहे। समर्थ जसे दासबोधात पहिलं सांगतात की कुठल्या ग्रंथाच्या आधाराने मी हा एवढा मोठा ग्रंथ लिहितोय ज्यात मी फक्त भक्ती शिकवली। श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथं श्रवण केल्याने प्राप्त काय आहे। श्रीराम ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथं केला विशद भक्ती मार्ग। बरं, तसं इथेही हे सांगतात की हरीच्या लीलांनी व्यक्त केलेल्या आहेत सगळ्या आणि ह्याच्याकरता मी भागवत ग्रंथाचा आधार घेतलेला आहे व्यासमुनींच्या। आपण अध्यायाला सुरुवात करूया। अत्यंत सुंदर अध्याय आहे। जुनी पोथीच माझ्या हातात आल्यामुळे ती जुनी हाती काढलेली स्केचेस बघायला खूप सुंदर वाटतं। आता रंगीबेरंगी दुनियेत आपण त्या ब्लॅक अँड व्हाईटच्या काळात जन्माला आलेलो आहोत, म्हणून ती चित्रही मी तुम्हाला ग्रंथाबरोबर अर्थातच पाठवेन। सुरुवातीच्या अर्थातच 5 ओव्या वाचाव्या, सुरुवात करायला आरंभ म्हणून आणि कथा घेऊया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याम नमः। ओम नमो जी जगद्गुरु उदारा, श्रीमद भीमा तीरविहारा, पुराण पुरुषा दिगंबरा, ब्रह्मानंदा सुखाब्दे, तू सकळ श्रेष्ठ साचार, तुची आदी मायेचा निजवर, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे पुत्र निर्मिले, अनंत ब्रह्मांडे त्या हाती, तुची घडविसी जगतपती, सकळ देव वर्तती, तुझ्या सत्ते करुनिया, तुची झालासी गजवदन, चतुर्दश विद्यांचे भुवन, महासिद्धी कर जोडून सदा तिष्ठती, तुझ पुढे जय अनंत कल्याण वरद मूर्ती, त्रैलोक्य भरित तुझी कीर्ती, सुरासुर तुझ नमिती, श्री गणपती दयार्णवाहा। गणपतीच्या स्तुतीने सगळ्याच आध्यात्मिक ग्रंथांची प्रथा आहे की प्रथम गणपतीचं स्तवन, मग शारदेचं स्तवन आणि मग सद्गुरूंचं स्तवन, असं करूनच त्यांच्या कथांना सुरुवात होते। तशीच इथे केलेली आहे। आपण सुंदरसे दृष्टांत रामविजयमध्ये गणपतीचे पाहिले की हातात कशा करता वज्र आहे, कशा करता प्रसादाचा मोदक आहे, त्याचं वस्त्र कसं श्वेतांबर आहे पवित्र असं, तसं इथेही गणपतीची स्तुती करताना त्याचं म्हणजे त्याचं तो कसा दुग्ध समुद्रातलं जणू असं वस्त्र नेसवलं गेलेलं आहे, तसं शुभ्र वस्त्र निर्दोष यश देणारं असं परिधान केलं आहे, असं गणपतीचं वर्णन केलेलं आहे। परशु अंकुश इक्षुदंड पाश गदा दंतखंड पंकज आणि कोदंड अष्टहस्ती आयुधे, 8 हात दिले तिथे गजाननाला त्यांनी, 4 नाही। असो अशा प्रकारे गणपतीची स्तुती, मग गुरूंची स्तुती आणि ब्रह्मानंद अर्थात त्यांचे स्वतःचे गुरु यांची स्तुती, असं करून ते ग्रंथाकडे वळतात। गणेश सरस्वतीचे स्तवन, वदविले जेणे दये करून, तो ब्रह्मानंद श्री गुरुपूर्ण, त्याचे चरण वंदू आता, तो ब्रह्मानंद पिता निश्चिती, सावित्री त्याची शक्ती, ही तो आदिपुरुष मूळ प्रकृती, माता पिता वंदिली, ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम करून वानप्रस्थ याचरून संन्यास दीक्षा घेऊन त्रिविध आश्रम त्यागिले, असे हे श्रीधर कवी सर्वांना वंदन करून आणि गुरूंना परत पुनश्च वंदन करून हरिविजय कथेला सुरुवात करतात। ते म्हणतात आता आपण ह्या कथेचं सूत्र कुठून ही कथा सुरू झाली
हा कृष्णाचा अवतार कसा झाला हे आता आपण बघूया. मुख्य भागवत पुराणाचा मी आधार घेतलेला आहे ते म्हणतात. आणि ज्या व्यासाने तो सांगितला त्या पूज्य व्यासांना मी नमस्कार वंदन करून मी या कथेला प्रारंभ करतोय आता. त्याशिवाय दशम आणि हरिवंश अशा पुराणांमधल्या कथाही हात घेतलेल्या आहेत असं श्रीधरकरी सांगतात आणि कथेला आरंभ करतात. रामावतार संपला. पृथ्वीवर दैत्य परत माजायला लागले. कंस, चाणूर, मुष्टिक, अघ, बक, केशी, प्रलंबादिक, शिशुपाळ, वक्रदंत, चैद्यनायक, जरासंध हे सगळे इतके माजले. जरासंधाच्या बंदीशाळेत 22 सहस्र राजे पडले. म्हणजे रावणाच्या बंदीशाळेत देव होते ना, तशीच कथा आहे. भौमासूर तो माजला. या सगळ्यांनी इतकं लोकांना पेटलं की गायी आणि ब्राह्मण मारून टाकायचे. आणि अक्षरशः पृथ्वी म्हणजे गोमातेच्या रूपात असलेली पृथ्वी हैराण झाली अक्षरशः. पुन्हा राक्षस जमले. आता परत कलीचं रूप जणू दिसायला लागलं. दुर्योधन जन्माला आला. काळ यवन. त्यांनी त्या ब्राह्मणांची सदनं मोडली. विष्णू भजन करणाऱ्याला मारून टाकत होते. कोणी अनुष्ठान तप करायला दिसलं तर त्याचा जीव घेतला जात होता. त्यामुळे परत असं घडलं की गायीच्या रूपात धरित्री म्हणजे पृथ्वी ब्रह्म्याच्या पुढे हात फोडून आक्रोश करत उभी राहिली. ती म्हणाली की इतके दैत्य माजलेले आहेत, हा भार पापाचा मला सहन होत नाहीये, आता काहीतरी देवा तुम्ही करा. असं ती जेव्हा ब्रह्मदेवाकडे आक्रत आली तेव्हा त्याच वेळेला सगळे ऋषीही ज्यांना त्रास होता, जे की कित्येक मारले गेले होते, पण जे काही होते त्या सगळ्यांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली. कोणी सांगितलं कंसाने खूप गांजलाय, कोणी म्हटलं काळयवनाने पिडलाय, कोणी म्हटलं आमचे यज्ञ मोडले, कोणी म्हटलं मुली म्हणजे बघा ना तेव्हापासून आज कलियुग आलं त्याच गोष्टी चालू आहेत. राक्षसांची रूपं बदलली. तेव्हा राक्षसाचं वर्णन लांब मोठे दात, जीभ बाहेर आले, लंबस्तन आहेत, असे पसरलेले आहेत, असं काही ते भयानक विद्रूप रूप होतं. आता अगदी अप टू डेट चांगल्या रूपात असेच राक्षस आहेत. कारण कथा बघा की त्यांनी कोणी येऊन सांगायला लागलं की कन्या मुली पळवून नेल्या, स्त्रिया भ्रष्टवल्या, अनेक पापं केली, आता काहीतरी करा. असं नाही, हे ब्रह्मदेवा तुम्ही काहीतरी करा, काहीतरी करा असं म्हटल्यावर ब्रह्मदेवाने काय, तो कुणाचा पुत्र आहे, तो म्हणाला की हे बघा आता आपण क्षीरसागराला जाऊया आणि सगळं गाऱ्हाणं त्याच्याकडे मांडूयात, कारण जगोद्धार करणारा तोच आहे. पटलं सगळ्यांना आणि सगळे मिळून धावत अगदी निघाले आणि क्षीरसागरात येऊन पोचले. परीक्षितीला व्यासाने सांगितलं, व्यासाचा मुलगा शुक ह्यांनी जे सांगितलं, जन्मेजयाला वैशंपायनाने जे सांगितलं तेच प्राकृत भाषेत हा श्रीधर आपल्याला कृष्णाची कथा सांगत आहे. आणि तुम्ही सर्व श्रोतेही ब्रह्मानंद रूपात म्हणजे आपल्या गुरुरूप आहात असं मानून मी जो हा ग्रंथ सांगतोय तो तुम्ही सावधचित्ताने ऐका असं सांगून ह्या पहिल्या अध्यायाचा शेवट केलेला आहे. पुढच्या अध्यायात आता श्री विष्णूकडे क्षीरसागरावर जेव्हा हे सगळे देव, ऋषी, प्रजा आणि गायीच्या रूपातील पृथ्वी पोचते तेव्हा तो क्षीरसागर कसा दिसतो, विष्णूचं ते स्थान, निवासस्थान कसं आहे, किती सुंदर आहे, त्याचं अत्यंत सुंदर वर्णन आणि मग देवांनी केलेलं गाऱ्हाणं आणि विष्णूने दिलेला त्यांना शब्द, हे सगळं पुढच्या अध्यायात आहे, अध्याय दुसऱ्यात. आता आपण इथेच विराम घेऊया. यांच्याही रामविजयप्रमाणे शेवटची ओवी मी वाचते की प्रत्येक अध्यायाचा शेवट कसा आहे तर इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरसंत श्रोते ऐकोत प्रथमाध्याय गोढा. अध्याय पहिला. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.